नमस्कार महाराज, आज इथे आपण 3 ग्रेड ठेवलेले आहेत, एक 13-0-45, एक 13-40-13 आणि एक कॅल्शियम नायट्रेट। तर बरेच शेतकरी चुकून काय करतात, आता हे 13-40-13 आहे, याच्यामध्ये 40% फॉस्फरस आहे आणि मी बरेच वेळेस सांगतो की फॉस्फरस बरोबर कॅल्शियम चालत नाही। आता याचाच फॉस्फरस आहे का? नाही महाराज, हे बरेच ग्रेड आहेत, 12-61, 13-40-13, 0-52-34, ज्याच्यामध्ये बी फॉस्फरस आहे त्याच्यासोबत कॅल्शियम चालत नाही। मग तुम्ही म्हणाल 13-0-45 सोबत का चालतो, तर 13-0-45 मध्ये 0% फॉस्फरस आहे आणि हा फॉस्फरस 0% असल्यामुळे हे कॅल्शियम याच्यासोबत रिॲक्ट होत नाही, त्याच्यामुळे हे सोबत जोडी चालते। हे तर तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल, बऱ्याच शेतकऱ्यांनी बघितलं असेल, पण इथे आपण प्रॅक्टिकली तुम्हाला करून दाखवतो काय होतंय। आता आपण काय करू, एका पाण्याच्या बॉटल हे घेतलेलेच आहेत आम्ही जुगाड करून इथूनच, तर याच्यामध्ये पाणी टाकू, एकामध्ये 13-0-45 आणि कॅल्शियम टाकू आणि एकामध्ये 13-40-13 आणि कॅल्शियम टाकू। आता हे भरून घेतो मी, हे साध्या पाण्याने भरून घेतो। दिस येते का? हे दिस येते? ठीक आहे संदीप साहेब या इकडे, हे भरून घेतलं। आता याच्यातून ते कॅल्शियम नायट्रेट याच्यात टाका आणि याच्यात टाका, थोडे थोडे 4-5 दाणे। आता दोघांमध्ये कॅल्शियम नायट्रेट टाकतोय, टाका 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 अजून टाका, आणि याच्यामध्येही कॅल्शियम नायट्रेट टाकतोय आपण, मागून या। आणि याच्यामध्ये आपण 13-40-13 टाकतोय याच्यामध्ये, जे की मी नाही सांगतो कारण की याच्यामध्ये फॉस्फरस आहे। थोडं 13-40-13 द्या बरं। आता हे 13-40-13 घेतलेले आपण याच्यामध्ये टाकू, लक्षात ठेवा हे 13-40-13 वाला आयटम आहे। आणि हा दुसरं तुमच्या हाताने काढा, हा 13-0-45 मध्ये टाका, हा टाका टाका, बऱ्यापैकी टाकलं। आता हे जे 2 ग्रेड आहेत, याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट प्लस 13-40-13 आहे, याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट प्लस 13-0-45 आहे। याचे रिएक्शन काय होईल, 2 मिनिटं थांबा, फक्त 2 मिनिटात दावतो तुम्हाला। पेन आहे का इथे? द्यावर साहेब, तुमचाच पेन वापरा आता। गोकुळ भाऊ सांगा बरं का काय होतंय, या ना, दुसरा पेन घे। थोडं 2 मिनिटात सगळा रिपोर्ट लागून जाईल, काय विषय नाही मित्रांनो। हे 13-0-45 प्लस कॅल्शियम नायट्रेट, 13-40-13 प्लस कॅल्शियम नायट्रेट, चांगल्या प्रकारे मिळवून घेतोय। हे दोघं व्यवस्थित वळवून घेतले मी। आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, माणूस जो आहे ना, किंवा नवीन, आता याचं वय जे आहे, हा पोरगीकडे अट्रॅक्ट होईल, पोरगाकडे होणार नाही का? पोरगाकडे होशील, नाही होणार का? होणार नाही महाराज, मायनस आणि प्लसचं रिॲक्शन असतं, मायनस कडून प्लस कडे, म्हणजे चुंबकचे 2 ध्रुव कधी एकत्र येत नाहीत, त्यासाठी 2 वेगवेगळे ध्रुव एकत्र येतात, तसंच याच्यामध्ये बी राहतं। आता कॅल्शियम जो आहे, कॅल्शियम प्लस आयन आहे, प्लस म्हणजे प्लस चार्ज आहे, आणि H2PO4 मायनस आहे, तर हे एकमेकाला ओढून घेतले यांनी आणि इथे फुटून गेले। हे बघा, आता तुम्ही जवळ या, इथे काय झालंय। आता इथे जे मी तुम्हाला परत एकदा सांगतो, थोडंसं जिंबल हल्लं होतं, तर इथे परत काय झालंय, कॅल्शियम प्लस आयन आणि H2PO4चा फॉस्फरसचा मायनस हे एकत्र आल्यामुळे इथे बघा हे फुटून गेलंय द्रावण, त्याचे गाठा तयार झाल्या, काय दिसतंय, द्रावण फाटलंय। पण इथे तुम्हाला तसा प्रकार दिसायला भेटणार नाही महाराज, हे बघा, हे बघा, इथे बघा तुम्हाला गाठा 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 दिसायला लागून जातील, हे बघा, हा असा प्रकार होतो। आणि याच्यामध्ये फॉस्फरस नसल्यामुळे इथे रिॲक्शन नाही झाली कॅल्शियम सोबतची। तर शक्यतो कॅल्शियम जे आहे का फॉस्फरस बरोबर चालत नाही, याचं जिवंत उदाहरण तुम्हाला इथे दावून दिलं आहे महाराज। आणि वापरतानाही अशीच काळजी घ्या। आणि एक प्रोडक्ट आलेला आहे इंट्रा ब्लेंड म्हणून, सिनर्जीचं आहे, होलंडचं प्रोडक्ट आहे। तुम्ही जर अशी चुका झालेल्या असतील तुमच्या शेतीमध्ये आणि मिक्स झालेलं असेल, ते सेपरेट करून देतं बरं, असंही आहे प्रोडक्ट, ते आपल्याकडे लवकरच येईल महाराज। आणि आलं तर मी लवकर यूट्यूबला व्हिडिओ टाकेलच। आजसाठी एवढं, जय हिंद, जय महाराष्ट्र। येण्यापेक्षा तुला प्युअर दे, तुम्ही डायरेक्ट अजून फायतर तुम्ही ना।